श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। असंच नाही मी हे वाक्य बोलत की आपण खरंच स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असतो। जे कोणी आपण स्वामी भक्त आहोत ते प्रत्येक जण आपापल्या परीने स्वामींची भक्ती करत असतं। की कुणाला बघा देवघर जे असतं ते खूप सजवायची आवड असते, कुणाला महाराजांना हार, फुलं, वस्त्र घालण्याची आवड असते, कुणाला ग्रंथ वाचण्याची म्हणजे पारायण करण्याची आवड असते, कुणाला नामस्मरण करण्याची आवड असते, कुणाला अक्कलकोटला प्रत्येक महिन्याला जाण्याची ओढ असते, कुणाला केंद्रात जाण्याची आवड असते, कुणाला महाराजांशी दिवसभरातून 15-20 वेळा बोलायला आवडतं। तुम्ही त्यांच्यापैकी कोण आहात हे मला नक्की सांगा। मी महाराजांना भाऊ मानलेला आहे आणि महाराजांची प्रचिती मला पावलोपावली येते। ती कशी हेच तुम्हाला आज थोडक्यात मी शेअर करणार आहे। महाराजांची प्रचिती म्हणजे नक्की काय हेच अजून लोकांना माहीत नाहीये आणि मला आज तेच सांगायचं आहे। कुणीही या वाक्याचा राग मानू नका, मीही त्या संदर्भातले व्हिडिओ केलेले आहेत। पण दिव्यात फूल बनणे किंवा स्वामींनी फूल पाडणे हे फक्त एक शुभ संकेत किंवा आपलं मानणं किंवा आपला एक तो भास आहे, ही स्वामी प्रचिती नव्हे। स्वामी प्रचिती काय असते हे मी तुम्हाला सांगते। याचा अर्थ ते खोटं आहे असं मला बिलकुलही म्हणायचं नाही, त्याला शुभ संकेत म्हणतात। स्वामी प्रचिती कशाला म्हणतात हे मला तुम्हाला आज परफेक्ट सांगायचं आहे। आता माझ्यासाठी स्वामी प्रचितीचा अर्थ काय प्रत्येकाचा वेगळा असू शकतो। आज मी जवळजवळ 1 महिना झाला सायटिकाच्या आजारामधून म्हणजे त्रासामधून जात आहे आणि वेळोवेळी पदोपदी म्हणजे प्रकट दिना दिवशी तर मला मांडी सुद्धा घालता येत नव्हती, तरीही मी कसोटीने सेवा केली की नाही मला माझं काहीही होऊ दे, आज मला हे करायचंय म्हणजे करायचंय। सारामृताचं त्या दिवशी 21वे पारायण होतं, एक आपलं शेवटचं पारायण होतं आणि मी ते त्या दिवशी मी 3-4 वेळा मांडी उघडली परत घातली, उघडली परत घातली। एक मन म्हणत होतं की खुर्चीत बसावं, पण नाही, मी ते जी सेवा ज्या सेवा तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या सेवा केल्या आणि माझ्या मते ही स्वामींची महाराजांची प्रचिती की ते आपल्याकडून ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या करूनच घेतात। आत्ता हा व्हिडिओ करण्याचं नेमकंच मध्ये काय कारण तर कालपासून म्हणजे परवा नाही कालपासून मी ॲडमिट आहे। आता त्याचं मी तुम्हाला प्रूफ पण दाखवते, खोटं बोलणार नाही। सुई आहे हाताला, सकाळी जायच्या आधी व्हिडिओ करते आणि मगच दवाखान्यात ॲडमिट होते। संध्याकाळी या टायमिंगला घरी येते, आल्यावर एका सेकंदात ना मी आत्ता स्वतःचं आवरलंय किंवा ना मी पावडर मेकअप काहीही मी करत नाही आणि मी व्हिडिओला बसते। ही आहे स्वामी प्रचिती आणि ही आहे महाराजांबद्दलची कळकळ की नाही मला हे करायचंय, मला लोकांपर्यंत सेवा पोचवायची आहे, मला माझ्या कुटुंबासाठी कष्ट करायचे आणि ते महाराज माझ्याकडून करून घेतात। जे लोक कोणी सायटिकाच्या त्रासामधून व्यस्त असतील किंवा मणक्यांच्या त्रासांमध्ये ज्यांना त्रास होत असेल ते माझं दुखणं अगदी परफेक्ट समजू शकतात की घरातलं सगळं काम सांभाळून आणि ट्रीटमेंट चालू असताना किंवा कुठला असा त्रास चालू असताना सेवा करणं काय साधं बसणं माणसाला मुश्किल होतं। डॉक्टरांनी स्पष्ट शब्दामध्ये मला बेड रेस्ट सांगितलेली आहे, पण बेड रेस्ट केली तर ना मी व्हिडिओ करू शकते ना मी तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवू शकते। मग हे चालेल का? ही आहे कळकळ आणि ही आहे आत्मीयता असं मला वाटतं। मी जेव्हा महाराजांच्या सेवेला बसते म्हणजे जेव्हा कधी वाचनाला म्हणजे रोजच, पण आता सध्या गॅप पडलाय, ज्या दिवशी प्रकट दिन झाला त्या दिवशीपासून गॅप पडलाय, फक्त आणि फक्त नामस्मरण करते। MRI काढताना तुम्हाला सांगितलं जसं की काय काय अनुभव आले, अगदी आत जाताना त्यांचं नाव घेतलं, बाहेर येताना नाव घेतलं, डोळे घट्ट मिटून घेतले, सगळं काही महाराजांनी करून घेतलं। आता फिजिओथेरपी चालू आहे, इंजेक्शन चालू आहे, बरेच ट्रीटमेंट चालू आहे आणि हे संकट जे देतात ते सुद्धा महाराज आपली एक प्रकारची परीक्षा बघतात की बघू आपला भक्त यातूनही तारून निघतोय का खचून जातोय, हा आपल्या सेवेमध्ये किंवा हा आयुष्यामध्ये कणखर आहे का की असं काही झालंय म्हणून तो झोपून राहतोय।
हे घेतात महाराज परीक्षा आणि याला म्हणतात महाराजांची प्रचिती। कधी कधी तर तुम्हाला सांगते की डॉक्टर सुद्धा हात वर करतात, असे सुद्धा पेशंट आणि असे सुद्धा मेल ईमेल मला येतात। एवढंच आहे की मी ते तुमच्यापर्यंत सगळे शेअर नाही करत की ताई आम्ही तारक मंत्र म्हटला, ताई आम्ही तुम्ही दिलेल्या सेवा केल्या, ताई आम्ही ही गोष्ट केली तुम्ही सांगितलेली, किंवा काही ज्या गोष्टी सेवा आम्ही ज्या तुम्हाला आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून देतो त्या केल्यानंतर डॉक्टरांनी सुद्धा की आता या व्यक्तीचं काही होऊ शकत नाही, अशा व्यक्ती सुद्धा ठणठणीत बरे झाले आहेत। जेव्हा महाराजांच्या सेवा, दत्त महाराज, स्वामी महाराज, साईबाबा असतील, हे सगळे एक आहेत, हे वेगवेगळे नाहीत। सगळे देव म्हणजे आपले महाराजच आहेत आणि सगळे अगदी मी तर म्हणते सगळे प्रत्येक धर्माला, आता ख्रिश्चनांचे येशू ख्रिस्त, मुस्लिम बांधवांचे अल्लाह असं जे आपण म्हणतो, पण परमेश्वर भगवंत किंवा काय असेल ते सगळे एक आहेत। आपल्या फक्त हिंदू धर्मामध्ये मूर्ती रूपात आपण त्याची पूजा करतो, तर काही लोक फक्त मेडिटेशन मधनं पूजा करतात, काही जण देवाची पूजा सुद्धा करत नाही तरी त्यांच्या घरी भरभरून असतं। कारण तुम्हाला सांगते त्यांचे कर्म चांगले असतात। त्यातून मला तुम्हाला एक सांगायचंय की मी तुम्हाला दाखवते, छान छान स्वामी वस्त्र दाखवते, पूजा दाखवते, पण काही माझे भक्त असे आहेत, स्वामी भक्त माझे नाही, चुकून आला तोंडातून, काही स्वामी भक्त असे आहेत की ताई आम्हाला हे सगळं नाही परवडत, किंवा लक्ष्मी कुंचन घेणं नाही परवडत, आम्हाला हे नाही घेणं परवडत, तुम्ही नाराज होऊ नका, मला बिझनेस नाही करायचा आणि बिझनेस करण्याच्या मी पूर्ण खिलाफ आहे। ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी 100% पैसे गुंतवा आणि त्या सगळ्या सेवा करा। जसं की लक्ष्मी कुंचम मी देते, श्रीयंत्र मी देते, पारद शिवलिंग देते, बऱ्याच थायरॉइड फ्रेम, ब्रेसलेट, अशा अनेक साऱ्या वस्तू माझ्याकडे आहेत। पण मला बिझनेस वुमन नाही बनायचं, तर मला स्वामी सेवेकरी बनायचंय आणि हे माझं एक प्रकारचा म्हणजे जसं डॉक्टर लोक डॉक्टर होताना शपथ घेतात, तशी स्वामी सेवेमध्ये उतरल्यापासून मी आत्ता आणि यूट्यूबच्या माध्यमातून वचन घेतलेलं आहे की आपल्याला सेवा वाढवायची। तुम्हाला कुंचम सेवा नाही ना परवडत, तुम्हाला श्रीयंत्र नाही ना परवडत, कशातही पैसे गुंतवू नका। परिस्थिती असेल एक एक वस्तू हळूहळू करून अवश्य घ्या, घेऊ नका मी म्हणत नाही, पण नसेल तर फक्त आणि फक्त महाराजांपुढे हात जोडा आणि सारामृत ग्रंथ वाचा, एक जपमाळ अवश्य घ्या आणि 108 वेळा तुम्ही जप करा आणि महाराजांना शरण जा। महाराज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्या भक्तांना अक्कलकोटमध्ये सुद्धा बघा, तुम्ही बघाल की त्यांची मोठी एक मूर्ती आहे। महाराज लंगोटावर असायचे, महाराजांचं कुठल्याही भौतिक वस्तूंवर प्रेम नव्हतं, महाराज अक्षरशः उकिरड्यात सुद्धा बसायचे असं ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। उकिरड्यात बसून अन्न जमा करून ते लोकांना त्याचं वाटप करून स्वतःही खायचे। महाराजांना कुठल्याही प्रकारचा गर्व, अभिमान किंवा महाराजांकडे एक जे राजा होते ते मोठ्या रथातून, चांदीच्या रथातून त्यांच्यापर्यंत गेले होते, तेव्हा महाराजांनी त्यांचा खणखणीत शब्दात अपमान केला होता। महाराजांना गाडी, बंगला याच्यावर प्रेम नाही। तुम्ही महाराजांना गाडीत बसवले किंवा तुम्ही महाराजांना खूप मोठ्या देवाऱ्यात बसवले किंवा माझा देवारा आहे म्हणून तुम्हाला तो घ्यायलाच पाहिजे, असं बिलकुलही नाही। तुम्ही चौरंगावर ठेवा। एक काळ असा होता की माझं सुद्धा कडाप्पे असतात की नाही, आपले किचनचे कडाप्पे, त्यामध्ये देवघर होतं आणि त्यामध्ये माझ्याकडे पाट सुद्धा नव्हता, म्हणजे तेव्हा तर अगदी 100 रुपयाला पाट मिळत होता, पण तेवढ्या पैशात आपलं 4-5 दिवसाचं दूध भागेल असा विचार करून माझ्याकडं, मी खूप वर्षापूर्वीचं सांगते, आखी खूप लहान असताना, तर त्या कडाप्प्याच्या कप्प्यामध्ये एक वस्त्र घालून मी त्याच्यावर देव ठेवत होते। पण तेव्हाची माझी भक्तीची तळमळ आणि आजची माझी तळमळ यामध्ये 1% सुद्धा फरक पडला नाहीये। गर्व करू नका, लोकांना टोमणे मारू नका, कुठल्याही प्रकारचा महाराजांच्या भाषेत माज करू नका। जे कोणी माज करतं त्याला महाराज शिक्षा देतात म्हणजे देतात, हे मी तुम्हाला सांगते। स्वामींची प्रचिती म्हणजे तुम्हाला महाराजांनी इतक्या मोठ्या संकटातून तारणे की हे संकट तुम्हाला अशक्य, त्यांच्या तारक मंत्रातच आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी। जेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात
ती महाराजांची प्रचिती असते, ना की कुठं हे झालं कुठं काय पडलं. म्हणजे माझी तर रोजची मी देवपूजा करताना खरं सांगते फुलं पडतात, पण मी असं मानते की फुलाला एक प्रकारचं वजन असतं आणि त्याचा जो देठ असतो ना, तो देठ महाराजांच्या जेव्हा आपण खांद्यावर किंवा हातामध्ये किंवा डोक्यावर ठेवतो तेव्हा त्याचं वजन आपोआपच पुढे येतं आणि ते फूल पडतं. हे जर प्रॅक्टिकली बघाल तर तुम्हाला ते पटेल. मात्र तो शुभ संकेत आहे हे नक्की आहे. आता मला आजच एक कमेंट आला होता, व्हॉट्सअपला कमेंट आहे की 96% मुलीला मार्क पडले. आज सकाळीच महाराजांनी फूल पाडले आणि मला संकेत दिला. 100% तो शुभ संकेत आहे. पण त्याच्या मागं महाराजांनी त्या लेकराला बुद्धी दिली आणि त्या लेकरानं वर्षभर मेहनत घेतली. जर तिनं मेहनत नसती घेतली, तिनं पुस्तकांना हातच नसता लावला, तर तिला 96% पडले असते का मला सांगा. म्हणजे मला काय म्हणायचंय की उघडा डोळे तुम्ही जरा स्वतःचे. आणि खरंच की मी स्वतः विकते म्हणून तुम्हाला नाही सांगत, मी विकते, मी असं तुम्हाला सांगू शकते की काही पण करून घ्याच आणि यानं तुम्हाला एवढे लाख मिळतील तेवढे लाख मिळतील. पण कुठल्याच सेवेनी आणि कुठल्याच उपायाने लाखो रुपये मिळत नाही. नशिबाची जोड मिळते, त्याच्या मागं तुम्हाला कष्ट हे करावेच लागतात. मला खूप तळमळ वाटते लोकांची जेव्हा मला लोक म्हणतात, आता मी तर कुंचम इतक्या कमी दरात विकते की अक्षरशः बायका घेतात तेव्हा मला त्यांचे अनुभव सांगतात की आम्ही बाहेर विचारल्यावर 3000, 3500, 4000 आम्हाला रेट सांगितले होते. तुम्ही दिलत, आमच्याकडून सेवा घडली, आम्हाला खूप बरं वाटलं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की महाराजांना काय, लक्ष्मी मातेला काय, चांदी सोनं किंवा हिरे माणिक कशावरही प्रेम नाहीये. त्यांना फक्त भक्ती पाहिजे, आपली भाव पाहिजे, आपला त्यांची आठवण पाहिजे. महाराजांना तुम्ही नाक घासून त्रिवार मुजरा केलात, महाराजांपुढं नाक घासून त्रिवार मुजरा केलात आणि नाही तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या तर मी हे यूट्यूबचं क्षेत्र सोडीन, एवढं मी तुम्हाला चॅलेंज देते आज इथं बसून. त्यामुळं जरी मी ते सगळं सेल करते तरी मी तुम्हाला ही जबरदस्ती किंवा असं कधीच सांगणार नाही की तुमच्या पोटाला मारून तुम्ही वस्तू विकत घ्या किंवा तुम्हाला घरात पती ओरडतोय तुमचा की मी नाही तुला पैसे देणार आणि तुम्ही तरी ते करताय, तेव्हा ती तुमची सेवा फळात जात नाही. मात्र तुम्हाला जर देवानं भरभरून दिला आहे तर नक्की करा. महाराजांची मूर्ती नाही, महाराजांचा फोटो नाही म्हणून मनामध्ये वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही सेवेला सुरुवात करा. तुमच्याकडं महाराज कसं यायचं, कुठून यायचं हा मार्ग आपोआप दाखवतील. स्वामींची अंगठा एवढी, बोटा एवढी, एवढूशी मूर्ती घेतलीत तरीही महाराज तुमच्यावर तेवढेच प्रसन्न होणार आहेत. आणि महाराजांची एवढी माझ्याकडे आहे ती बाहेरच्या हॉलमध्ये, तेवढी मोठी मूर्ती घेतली तरीही महाराज तुमच्यावर तेवढेच प्रसन्न होणार आहेत. अजून एक कमेंट मला असतो की देवघरात स्वामींची मूर्ती कशी असावी आणि मणी असलेली मूर्ती चालते का? तर हो, हातामध्ये मणी असलेली मूर्ती, फोटो दोन्हीही चालतं. महाराजांचे आशीर्वाद रूपी जे 2 हात वर करून जी मूर्ती आहे ती चालते का? ती पण चालती. उजव्या हाताने आशीर्वाद देणारे चालतात का? ती पण चालते. फक्त मी तुम्हाला धर्मशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र काय सांगतं यानुसार देवघरात कोणती मूर्ती असावी. आता मला इथून तिथपर्यंत तरी पण मी उठते, व्हिडिओ चालू राहू दे. बघा, माझी तर आत्ता उठायची अवस्था नव्हती कारण सायटिकाचं पेन. मी तुम्हाला सांगते, महाराजांची फक्त आणि फक्त अशी मूर्ती देवघरात असावी. पंचधातू पितळी एवढीच मूर्ती देवघरात असावी. कधीही बाकीच्या मातीच्या वेगळ्या वेगळ्या मूर्ती देवघरामध्ये ठेवू नका, आपल्याला त्याचे दोष लागतात. चांदी किंवा पितळ किंवा पंचधातू एवढ्या 3 प्रकारच्या मूर्ती ठेवा. मी स्वतः मार्बल वॉशेबल मूर्ती ठेवलेली आहे, ती मी हॉलमध्ये टेबलावर ठेवलेली आहे
की जे कोणी येईल त्याची पहिली नजर महाराजांवर पडली पाहिजे। कारण ही आता तुम्ही अजून एक सांगायचे, दम लागतोय थोडा, अक्कलकोट मध्ये जा, केंद्रात जा, केंद्रामध्ये महाराजांचा खूप मोठा फोटो लावलेला असतो आणि त्याच्या खाली असते पितळी मूर्ती। तुम्ही स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या मठात जा, वरती वेगळी मूर्ती असते जी संगमरवरी ग्रेनाइट ज्याला आपण म्हणतो ती, मात्र खाली मेन पूजेमध्ये ही मूर्ती आहे आणि चांदीचा मुखवटा आहे। आणि तुम्ही कोणत्याही गुरुजींना विचारा की देवघरात मूर्ती कशी असावी, खूप कमेंट्स येत होते आणि खूप दिवस मला या गोष्टीवर व्हिडिओ करायचा होता। आतून तळमळ वाटत होती की लोक घेऊ शकत नाहीये 3-3 हजार, 4-4 हजार, 5-5 हजार, 8-8 हजार, 9-9 हजार अशा मूर्ती लोक घेऊ शकत नाहीयेत आणि लोकांना वाटते की मला तीच मूर्ती पाहिजे। नका करू असं। यातल्या छोट्या मूर्त्या 500, 700, 1000, 1200, 1500, फार तर फार तुम्हाला 2500 या पुढे या मूर्तींचे रेट नाहीत। तुम्हाला कुणीही मागत असले तर देऊ पण नका आणि छोट्यात छोटी मूर्ती घ्या, फक्त सेवा मनापासून करा। महाराजांची मूर्ती केवढी आहे खरं सांगते ह्याला महत्त्व नाही, तुम्ही महाराजांची किती भक्ती करत आहात ह्याला महत्त्व आहे। महाराज घरात आल्यानंतर पावित्र्य राखा, महाराज घरात आल्यानंतर सेवा करा, महाराज घरात आल्यानंतर मांसाहार सोडा, महाराज घरात आल्यानंतर अहंकार सोडा, महाराज घरात आल्यानंतर दान धर्म करा, महाराज घरात आल्यानंतर तुमची बुद्धी बदला। महाराज घरात असो किंवा नसो, जिथे असाल तिथे बसून मठातल्या अक्कलकोटचे महाराज डोळ्यासमोर आणा, फोनला डीपी लावा, स्टेटस लावा, ते महाराज बघा आणि त्यांना मनापासून सांगा महाराज मला आपल्या घरी तुम्हाला आणायचं आहे आणि माझी तेवढी परिस्थिती बदला आणि मला तुम्हाला घ्यायचं आहे। आणि खरं सांगते प्रत्येक महिन्यात 4 ते 5 मूर्ती मी अशाच देते, 1ही रुपया न घेता। खरंच अगदी खरंच ज्यांची फायनान्शियल कंडिशन नाहीये, ज्यांना स्वामींची मूर्ती हवी आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्हाला छोटी मूर्ती पाठवून द्या ताई, आम्ही पैसे नाही देऊ शकत पण तुम्ही त्याची सेवा करायची, मी तुम्हाला पूर्णपणे मोफत मूर्ती देईन। मी जोपर्यंत सांगलीत होते तोपर्यंत गुरुचरित्र, स्वामीचरित्र सारामृत हे मी मोफत देत होते, पण आता इथं आल्यापासून माझ्याकडे ते दुकानदार मला इथलं अजून माहिती नाहीये, मी त्याच्या शोधात आहे। तुमच्यापर्यंत सारामृत, गुरुचरित्र मी स्वतः विकत घेऊन तुम्हाला फ्री मध्ये द्यायला तयार आहे, कारण मला सेवेशी अर्थ आहे। व्हिडिओ खूप मोठा होत आहे, मला माफ करा, पण खरंच आणि महाराजांना किंवा कुठल्याही देवाची मूर्ती परिस्थिती असताना फुकट घेऊ नका। पण ज्यांची फायनान्शियल कंडिशन नाहीये, आता मी प्रकट दिनाला 4 मूर्ती, आता नसतं सांगायचं तरी सांगते, 4 मूर्ती दिलेल्या आहेत, चांगल्या मोठ्या मोठ्या 4 मूर्ती दिलेल्या आहेत। मोठ्या म्हणजे त्यांना हॉलमध्ये ठेवायच्या होत्या आणि माझ्याकडे होत्या म्हणून दिल्या की घ्या, फक्त सेवा करा। माझी एकच अट असती की सेवा करा, बाकी मला तुम्हाला काहीही म्हणायचं नाहीये। बाकी वस्त्र पाहिजेत, काय पाहिजे, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की इथे मिळतील, या ताईकडे मिळतील, आणि त्यामध्ये माझी बहीणच शिवती, 1 रुपयाही मी त्यामध्ये कमिशन घेत नाही, कारण महाराजांच्या मूर्तीमध्ये किंवा महाराजांच्या ह्याच्यामध्ये कमिशन घेतलं तर पाप लागेल मला, असं मला तरी वाटतं। त्यामुळे महाराजांची कशी मूर्ती देवघरात असावी तर महाराजांची अशा पद्धतीची, जी पोकळ नाही, जी कितीही तुम्ही याला अभिषेक करा, कितीही तुम्ही याच्यावर पंचामृत, अष्टगंध, चंदन जे तुम्हाला हवं ते लावा, पितांबरी सुद्धा लावू शकता। खरंच लोकांनी असं आता सांगायला सुरुवात केली आहे की देवांना पितांबरी लावू नये, पण आमचं स्वतःचं रामाचं मंदिर होतं जिथं मी राहत होते, तिथं आम्ही रामरायाला, ते तर किती जुने 500 वर्षापूर्वीची रामांची मूर्ती आहे, म्हणजे यांच्या पंजोबा बिंजोबांपासून पितांबरीनच देव घासतात, काही होत नाही, काहीही होत नाही। आपण स्वतः ब्युटी प्रोडक्ट वापरतो, तसंच आहे की महाराजांना पितांबरी आपले पूर्वज पण वापरत आलेत। पितांबरी नाही वापरायची, चिंच आणि मीठ वापरा, लिंबू वापरा, कशासाठी पाहिजे मला सांगा तुम्ही। प्रोडक्ट आहेत, मी सुद्धा दाखवीन, आता मी स्वतः
तामण वगैरे घासायला लागतं पितांबरी सारखंच एक लिक्विड आणलंय आणि जर मला ते आवडलं म्हणजे मी तो व्हिडिओच करणार आहे। मी एक जणीचं बघितलं आणि मी ते मागवलं, जर त्यानं स्वच्छ निघत असेल तर तुम्हाला मी दाखवेन आणि मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार। मी लिंबू चिंच किंवा पितांबरीनं स्वच्छ देव घासते, कारण बाकी कशानेही देव स्वच्छ म्हणाल असं निघत नाही। मला खोटं सांगायला आवडत नाही, देव काळे पडलेले मला आवडत नाही, मला देव स्वच्छच लागतात। आणि ते पितांबरी शिवाय आणि आपल्या आजी पंजोबा फक्त आठवा, तुमची स्वतःची आई आठवा की पितांबरी शिवाय आपल्या घरात काही येत होतं का? खरं सांगा, मला येत होतं का पितांबरी शिवाय काही घरात? किती लोकांना माझा हा व्हिडिओ पटलाय ते पण सांगा। कुंचम असेल, पारद शिवलिंग असेल, श्रीयंत्र असेल, कुंकुमार्चम असेल, कुठल्याही प्रकारच्या काहीही असेल, असं काही नाहीये की ते घेतल्यानं तुम्हाला लाखो रुपये कशानच मिळत नाहीत। कर्म, नशीब, कष्ट याशिवाय काही मिळत नाही। त्याला जोड म्हणून हे सगळं करायचं असतं। तुमची परिस्थिती असेल 100 नाही 1000% करा, पण परिस्थिती नसेल तर मन मारून किंवा पोटाला चिमटा काढून अशा गोष्टी करू नका। पोट तिडकीने सांगते आणि महाराजांनी हे सगळं ऐकलं आहे, महाराजांच्या साक्षीनं आज मी तुम्हाला हे सांगितलं आहे आणि यातला शब्द खरा आहे हे मी तुम्हाला सांगते। कारण तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी एका ब्राह्मण कुटुंबियात जन्मले, लहानपणापासून सेवा, देव, धर्म, श्लोक, गीता यामध्येच वाढले आणि कधी अवडंबर नाही माजवलं की आपण एवढा मोठा अनुभव आला किंवा महाराजांचे मी एवढं करते। तुम्हाला मी कधी दाखवते का? मला सांगा की मी अगदी क्वचित माझा व्हिडिओ असतो। कारण जर तुम्ही सेवा करताना पण जर तुम्ही कॅमेरा लावताय तर ती कसली सेवा? तोंडानं अनुभव सांगणं वगैरे गोष्ट वेगळी आहे, पण सेवा करताना पण आपण कॅमेरा लावायचा वगैरे छान आहे। जे करतात त्यांना काही नाही मी म्हणत, करायला पाहिजे, पण सेवेचा अवडंबर माजवू नका। जे करतात त्यांनी अवश्य करावं, ते केल्यानं काही वाईट होत नाही किंवा काही नाही। फक्त मला तुम्हाला सांगायचंय की परिस्थिती नसताना झिगझिग करू नका की हे चांदीचं पाहिजे, हे सोन्याचं पाहिजे, रत्न पाहिजेत, हिरे पाहिजेत, माणिक पाहिजेत। देव काही मागत नाही। त्यातूनही मी तुम्हाला सांगते, माझ्याकडून काही जरी चुकीचं बोललं गेलं असेल आणि माझ्या या व्हिडिओमुळे कुणाचंही मन दुखावलं गेलं असेल तर मला क्षमा करा, अगदी माफी मागते मनापासून। पण आणि हा, स्वामींची जी वरदहस्त वर हात केलेली मूर्ती आहे त्याची किंमत मला बरेच जण विचारतात। प्रकट दिनाचा व्हिडिओ मी त्या चॅनलवर टाकला, तर ती मूर्ती तुम्हाला ओरिजिनल हवी असेल, ज्याच्यावर सगळ्या प्रकारचे अभिषेक करतात, त्या मूर्तीचा एकच कलाकार आहे सोलापूरमध्ये। बाकी जिथं कुठं अशा मूर्ती मिळतात त्या डमी मूर्ती आहेत, त्या खोट्या मूर्ती आहेत। आणि जे सोलापूरमधले कलाकार आहेत, मला 1 रुपया पण नको, तुम्ही मला सांगा तुम्हाला ती मूर्ती पाहिजे का? त्याचं बजेट 7, 7.5, 8,000 पर्यंत काहीतरी आहे। म्हणजे मी स्वतःच ती अशीच काहीतरी 8,000 पर्यंत घेतली आहे आणि महाराजांना माझ्या घरी यायचंच होतं बघा, तेव्हा मी ती मूर्ती ठरवलेलं की लोक आपल्याला मागतायत, चला आपण घ्यावी। पण जेव्हा मी त्याचा रेट ऐकला ना, तेव्हाच मला शंका आली होती की एवढी भारीतली मूर्ती लोक घेतील असं मला वाटत नाही। महाराजांना त्या माझ्या घरीच यायचं होतं आणि माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती आणि आणल्यापासून मी त्यांना आपलं छानपैकी हॉलमध्ये सजवून ठेवलंय। हार फुलं गुरुवारी घालते, रोज साधी पूजा करते, तुपाचा दिवा लावते आणि प्रसन्न वाटतं। त्यामुळे बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हो ताई पटलं एवढंच सांगा। व्हिडिओ भले 500 जणांनी बघू दे, 1000 जणांनी बघू दे, मला काही फरक पडत नाही। फक्त सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण लोकांना अक्षरशः मला मेसेज करतात की ताई आमची परिस्थिती नाही आहे आणि माझी पण एवढी नाही आहे की मी खरंच सगळ्यांना तसं देऊ शकेन। जर मला देवानं कधी तेवढं कॅपेबल बनवलं ना की मी आज ज्या सगळ्या सेवा आहेत त्या मी निम्म्या दरात देऊ शकले, आलेल्या दरात देऊ शकले, मी खरंच देईन तुम्हाला सगळ्यांना आलेल्या दरात। आणि नाही दिलं तर मला त्या दिवशी बोला तुम्ही। पण काही लोक कशी आहेत तुम्हाला खरं सांगते, एक तर मला परवा व्हॉट्सअपला मेसेज आला होता की ताई घरातला किराणा, सिलेंडर, मुलांची शाळेचा खर्च हे मला जमत नाहीये, पैसे पाठवा। याच्या विरुद्ध आहे मी, कारण आपल्याला जर देवानं हातपाय दिलेत, त्या स्त्रीचा नवरा ड्रिंक करतो, मी तिला म्हटलं तुम्ही काहीतरी उद्योग करा, काहीतरी मेस चालवा, काहीतरी चालू करा। तिनं प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हच उत्तर दिलं, म्हणजे तिला फक्त माझ्याकडून डायरेक्टली पैसे पाहिजे होते।
मी नाही देऊ शकत असे कुणाला। हा तुम्ही मला सेवेच्या वस्तू मागा, तुमची खरी कंडिशनल मला घरातली दाखवा, फोटो दाखवा देवघराचा किंवा चौरंगावर दैवेत, बघा ताई माझं असं चौरंग आहे, मला एक मूर्ती पाहिजे। नाही दिली तर नाव बदलून टाकेन मी स्वतःचं, खरंच सांगते। पण असे पैसे वगैरे व्हॉट्सअपवर मेसेज करून नका मागू, हे चुकीचं आहे। तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्वतः कष्ट करा। मी माझ्या मुलांसाठी एकटी स्वतः कष्ट करते। मी माझ्या घरातला किराणा मी स्वतः भरते। मी कुणाकडेही हात पसरत नाही आणि कुणाकडेही हात असे पसरू पण नाही। मी स्वतःहून कुणाला मदत करणं वेगळं आणि तुम्ही माझ्याकडे मागणं वेगळं। अशा पद्धतीनं नका मागू। तुम्ही मला गुरुचरित्र ग्रंथ मागा की नाही ताई माझी परिस्थिती, 3 गोष्टी मागा। गुरुचरित्र ग्रंथ मागा, सारामृत मागा, स्वामींची मूर्ती मागा। मी माझ्या परिस्थितीप्रमाणे मला जेवढ्यांना जमेल तेवढ्यांना महिन्याला नक्की देईन, हे मी तुम्हाला वचन देते आज। आणि आजचा व्हिडिओ थांबवते। चला तर मग पुन्हा उद्या भेटूया। महाराजांनी अशीच भरपूर ताकद द्यावी की मी तुमच्यापर्यंत अशा छान छान सेवा आणाव्यात। चला निरोप घेते। महाराजांना खरंच कळकळीची विनंती की महाराजांनी, आणि हा आपले वस्त्र जे आहेत, जे मी तुम्हाला परवा नंबर सांगितला त्याचा मी व्हिडिओ शेअर करणार आहे, 99 750 10 606। अक्कलकोटच्या मठामध्ये आपले वस्त्र पोचले आहेत आणि मठामधल्या मूर्तीला आपल्या त्या ज्या दिदी आहेत जी शिवते तिचे वस्त्र भरपूर मठांमध्ये गेलेले आहेत। आणि मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की अक्कलकोटमध्ये नंबर लावावे लागतात, आमचं वस्त्र घाला, आमचं वस्त्र घाला। आणि ज्या ताईंनी ते घेतलं ते वस्त्र डायरेक्ट आपल्या महाराजांपर्यंत पोचलं, यातच आपल्याला आनंद आहे। आणि हेच आपण मिळवलं। आपण काय मिळवलं? आपण लाख मोलाची माणसं मिळवली, बास आपल्याला। चला, श्री स्वामी समर्थ।